पोस्ट ऑफिसमधून पैसे काढल्यानंतर घरी पायदळ जात असलेल्या एका वृद्ध महिलेला 3 आरोपींनी लुटले होते। या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे। हर्ष मुकेश उके असे आरोपीचे नाव आहे। त्याने 2 विधी संघर्षग्रस्त बालकांना सोबत घेऊन वृद्ध महिलेला लुटले होते। हेमलता प्रमोद देशपांडे या 28 मे रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास अभयंकर नगर येथील पोस्ट ऑफिसमध्ये 15,000 रुपये काढण्याकरिता गेल्या होत्या। पैसे काढल्यानंतर त्या पायदळ घरी जात होत्या। सकाळी 10:30 ते 11:15 वाजताच्या दरम्यान विवेक पाठक यांच्या घराशेजारील चौकात 3 अनोळखी आरोपी दुचाकीने आले आणि देशपांडे यांच्या हातातील पर्स हिसकावून पळून गेले। या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता। यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरील व अन्य ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून आरोपी हर्ष मुकेश उके याला अटक केली आणि नंतर 2 विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले। त्यांची सखोल विचारपूस केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली। पोलिसांनी आरोपीकडून चोरीचे पैसे, मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 78,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। आरोपींनी जप्त दुचाकी देखील कोतवाली हद्दीतून चोरल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे।